मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे गुलटेकडीच्या ड्रायफ्रूट आणि मसाला मार्केटमध्ये। मी तुम्हाला काही निवडक दुकानं दाखवणार आहे। त्यांच्याकडचा माल खरोखर चांगला असतो। अहो, मी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये पण गेले होते खास माझ्या व्ह्युअरसाठी। पण तिथली ती महागाई म्हणजे कोणत्याही सिच्युएशनचा फायदा घेऊन जे काय भसाभस रेट वाढवलेले होते आणि मालाची क्वालिटी मला अजिबात चांगली वाटली नाही। मग मी म्हटलं आपलं पुणं काय वाईट आहे। मग मी पुण्यात आले आणि सर्वे केला। सर्वे केल्यावरती काही छान निवडक दुकानं काढली। चला मी तुम्हाला काही ती निवडक दुकानं दाखवते। आता मी आलेली आहे एके ड्रायफ्रूट अँड स्पाइसेस या दुकानामध्ये। हे दुकान आहे गेट नंबर 5च्या सुरुवातीला आणि दुकानाचा नंबर आहे 557। यांच्याकडे माल खरोखर चांगला मिळतो। म्हणजे असं नाही करत की तुम्हाला दाखवताना एक दाखवतात आणि जेव्हा माल द्यायची वेळ येते ना तेव्हा अगदी निकृष्ट दर्जाचा माल ते भरतात। असं ते कधी करत नाहीत। त्यांचा माल उत्कृष्ट असतो। नमस्ते अमरलालजी। व्ह्युअर्स, हे आहेत अमरलालजी। यांच्या दुकानामध्ये खरोखर चांगला माल मिळतो। अमरलालजी, तुम्ही आज आम्हाला दाखवणार ना की सगळे काय ते दर आहेत तुमच्या स्पाइसेसचे, म्हणजे मसाल्यांचे, ड्रायफ्रूट्सचे, सगळे सांगाल ना? शुभांगी, आ जाओ, सारी वैरायटी दिखा दो। शुभांगी ताई, नमस्ते। नमस्ते मॅडम। नमस्ते। मसाल्यांचा राजा म्हणजे वेलची किंवा इलायची। आज आपण त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत। आम्हाला दाखवणार इलायचीचे काय प्रकार आहेत? आता तुम्ही जसं म्हटलं मसाल्यांचा राजा इलायची, तर इलायची जी आहे ती आपल्याकडं प्रत्येक साईजची मिळते। क्वालिटी पण आपल्याकडे एक नंबर, आणि ज्या वेळेस माझ्याकडे कस्टमर रिपीट येणार त्यांना तीच साईज आणि तीच क्वालिटी आम्ही देऊ। माझ्याकडे सगळे साईज अवेलेबल आहेत। याचा काय भाव आहे? याचा रेट आहे 2800। रेट थोडा वरती खाली होत असतो कारण मार्केटवर डिपेंड असतं। तर रेट 100-50 रुपये इकडे तिकडे होत असतं। पण ही चांगल्या क्वालिटीची एक नंबर क्वालिटीची इलायची। अरे वा, बघा व्ह्युअर्स, ही विलायची किती चांगली आहे ते। अजून कोणत्या टाईपची इलायची आहे? माझ्याकडे अजून टॉप क्लासचे पण इलायची आहे। त्याच्यामध्ये 8 गोल्ड आहे, जी तुम्ही बघताल तर म्हणताल खरंच काय साईज आहे, ती तुम्हाला मी आता दाखवते। याचा रेट साधारण 3000 पर केजी आहे। हो, आणि हिचं 8 गोल्ड साईज। अच्छा, ही मोठी असते का आकाराला? साईज मोठी असते याची। आता बघा, उघडल्याबरोबर याचा स्मेल बघा एकदा मॅडम, कसा वाटला? कमाल, म्हणजे हा जो स्मेल आहे ना हा असा नाकामध्ये जातोय, एकदम जबरदस्त आहे। आता साईज पण बघा, कलर बघा। बघितला असं साईज तुम्ही कुठे? नाही ना, बघा, खरंच खूप मोठी आहे। मी उघडून बघू का? हो नक्की। हे बघा, आपण हिला उघडूया। हे बघा, दाणे पण काय मस्त आहे तिचे आणि खरोखर मोठी आहे। एका दाण्यामध्ये भरपूर हे बारीक बारीक दाणे भरलेले आहेत। हा एवढा मोठा साईज आहे, जवळजवळ बोटाच्या पेरा एवढा साईज आहे। यांच्याकडे काजू पण खूप चांगला असतो। त्याचे रेट काय आहेत ते आपण बघूयात। याच्यात काजू कणी येईल तुम्हाला 500 रुपये किलो, तुकडा येणार 800 रुपये किलो, पाकळी येईल 850 रुपये किलो। हा जो छोटा साईज आहे काजूचा तो तुम्हाला येईल 900 रुपये किलो, आणि हा बोल्ड काजू जो आहे तो तुम्हाला येईल 1000 रुपये किलो। ओके। बदाम हा तुम्हाला येणार थोडासा छोटा साईज आहे, हा 900 रुपये किलो, आणि हा थोडा बोल्ड साईज आहे, चवीला एक नंबर, हा 1000 रुपये किलो। 1000 रुपये किलो। आणि हा? हे सेम साईज आहे याच्या। सेमच आहे? हो सेम। अक्रोडचे काय भाव आहेत? आता हा बघा अक्रोड, हा जो अक्रोड आहे हा काश्मीरचा अक्रोड आहे। बर, हा साधारण तुम्हाला येतो 1300 ते 1400च्या रेंजमध्ये किलो? हो किलो। ओके। आणि हा जो येतो हा व्हाईटनेस आहे याला, हा हा येतो चिलीचा, हा तुम्हाला साधारण आहे ना 1600 ते 1700। 1600 ते 1700। काश्मीरी अक्रोड 1400 रुपये किलो आणि चिलीचा अक्रोड 1700 रुपये किलो। जर्दाळू कसा दिला? जर्दाळू येईल तुम्हाला हा 700 रुपये किलो। 700 रुपये किलो। हो। काळा मनुका हा आहे मॅडम सीडलेस, ह्याची साईज बघा तुम्ही, मोठी साईज आहे आणि हा ज्युसी येतो खूप। हा येणार तुम्हाला 900 रुपये किलो। आणि हा? हा सीडवाला आहे, हा येईल 600 रुपये किलो। अच्छा, एवढा फरक असतो? मॅडम, या अंजीरचा भाव काय आहे?
अंजीर बघितला मॅडम, साईज बघितला का अंजीरचा? हो. अंजीर हा माझ्याकडे तुम्हाला येईल फक्त 1600 रुपये किलो. अंजीर एवढा व्हाईट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अंजीर ज्युसी आहेत का? एकदम ज्युसी आहे मॅडम. एक मिनिट हां, हां. हे बघ, तुम्ही टेस्ट करूनच बघा, तुम्हाला कळेल. सुंदर. आवळा कँडी कशी दिली? आवळा कॅन्डी मॅडम तुम्हाला येईल 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. अरे वा, चांगला भाव आहे. आणि ही? हे दोन्ही सेमच आहे. ओके. खारीक कशी दिली? खारीक येईल तुम्हाला ही 250 रुपये किलो, ही येईल 350 रुपये किलो. ओके. दालचिनी कशी दिली? दालचिनी येईल तुम्हाला 600 रुपये किलो. हिला सिगारेट दालचिनी म्हणतात. ती आपली साधी येते, ती दालचिनी आमच्याकडे मिळते 300-350 रुपये किलो. हा. ही आहे सिगारेट दालचिनी. याचा वास पण खूप छान येतो आणि याच्यामुळे बिर्याणी वगैरे ते आपण बनवतो घरी ते आणि मसाले वगैरे. म्हणजे ही सिलोनची आहे का? हो हो म्हणजे मऊ अशी सॉफ्ट आहे का? हो हो. अच्छा. लवंग कशी आहे? लवंग येणार तुम्हाला ही 900 ते 1000 रुपयाच्या रेंजला. म्हणजे नक्की किती भाव असेल? आता बघा ना मॅडम, जर तुम्ही किलो घेतली ती तर तुम्हाला 900 रुपये लागणार. जर पाव किलो 100 ग्रॅम घेतली तर 1000 रुपये किलो. अच्छा, असं आहे. आणि मिरं कसं दिलं? काळी मिरी येणार 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. आणि तुमच्याकडे इलायची पावडर पण मिळते का? हो, इलायची पावडर पण मिळते. हे कितीला आहे पाकिट? हे छोटं पॅकेट आहे 100 ग्रॅमचं. इलायची पावडर तुम्हाला मिळेल 3000 रुपये किलो. 3000 रुपये किलो. बरं. आणि ते काय आहे? हा डिंक आहे ना? डिंक, हा डिंक 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. बरं. सुंठ कशी? सुंठ पावडर येईल तुम्हाला 450 रुपये किलो. ओके. आणि हा बेदाणा? किशमिशमध्ये आपल्याकडे हा किशमिश आहे इंडियन. हां. त्याच्यामध्ये हा गोल साईज येतो, हा 500 रुपये किलो आहे. हां. त्याच्यामध्ये हा थोडा मोठा साईज येतो, हा. हा 550 रुपये किलो. अच्छा. हा जो नॉर्मल साईजचा आहे हा 500 रुपये किलो. आणि हा जो लांबट आहे हा 550 रुपये किलो. घरी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य यांच्याकडे 100 ग्रॅम आणि पाव किलो अशा रूपामध्ये आहे. आता त्याचे दर काय आहेत ते आपण जाणून घेऊया. हे बादल फूल आहे. बादल फूल तुम्हाला 100 रुपयाला 100 ग्रॅम येणार. अच्छा, म्हणजे हे चक्री फूल किंवा स्टार अॅनिस म्हणतात ते ना? हो हो ते. अच्छा. ग्रीन इलायची ही तुम्हाला 100 ग्रॅम 330 रुपयाला येणार, मोठा साईज. हां. त्याच्यानंतर ही मसाला इलायची ही तुम्हाला येणार 100 ग्रॅम 210 रुपयाला. त्याच्यानंतर हे नाकेश्वर हे तुम्हाला येणार 280 रुपयाला 100 ग्रॅम. त्याच्यानंतर ही आहे हे आहे लवंग. लवंग तुम्हाला येईल 100 ग्रॅम 90 रुपयाला. हळकुंड येईल तुम्हाला 30 रुपयाचं 100 ग्रॅम. हां. त्याच्यानंतर हे तुम्हाला येणार 50 रुपयाचं 100 ग्रॅम. दगडफूल 80 रुपये. आणि हे जे आहे तमालपत्र हे तुम्हाला येणार 16 रुपयाचे 100. त्याचबरोबर हे आहे जायफळ. जायफळ तुम्हाला 100 ग्रॅम येणार 100 रुपयाला. खसखस येईल 180 रुपयाची 100 ग्रॅम. त्याच्यानंतर ही आहे मायपत्री. मायपत्री तुम्हाला 190 रुपयाला 100 ग्रॅम येणार. ही आहे जावंत्री. जावंत्री तुम्हाला येणार 250 रुपयाची 100 ग्रॅम. आणि ही जी आहे ही दालचिनी, याच्यामध्ये 2 प्रकार येतात. ही साधी दालचिनी आहे आणि ही सिगारेट दालचिनी. सिगारेट दालचिनी 60 रुपयाला येणार 100 ग्रॅम आणि 35 रुपयाला साधी आहे. आणि हा गोठा एकदम पांढरा शुभ्र हा चांगला तुम्हाला पाव किलो 95 रुपये. हे सुंठ आहे, हे देखील मसाल्यामध्ये आपण वापरतो. सुंठ तुम्हाला येणार पाव किलो 110 रुपये. जिरा आहे पाव किलो, तो 75 रुपये किलो. त्याच्यानंतर शहाजिरे येणार 275 रुपये पाव किलो. सोप येणार 125 रुपये पाव किलो. ओवा तुम्हाला मिळेल 100 रुपयाला पाव किलो. आणि तिळामध्ये 2 प्रकार येतात, एक पांढरा तीळ आणि एक काळे तीळ. म्हणजे काळे तीळ नाही, हे गावरान तीळ म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये हे 50 रुपये पाव किलो येईल. दोन्हीचा रेट एकच आहे, दोन्ही 50-50 रुपये पाव किलो. हे असं दुकान खूप मोठं आहे. ड्रायफ्रुट्स, मसाल्यांची रेलचेले. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्हाला माल अत्यंत चांगला मिळणार. तुम्ही इथे येऊन अगदी आवर्जून खरेदी करू शकता. आणि रेटचं म्हणाल तर रेट वरखाली होत राहतात, पण तुम्हाला माल चांगला मिळेल. काही वेळेला काय होतं, आपण ना 50-100 रुपये वाचवतो आणि मग तो मसाला आपल्याला ना मनासारखा मिळत नाही आणि आपण केलेले सगळे कष्ट पाण्यात जातात. त्यापेक्षा चांगला मसाला घ्या आणि घरी चांगला मसाला बनवा. मसाला करण्यासाठी लागते ती म्हणजे मिरची. आणि या मिरचीमध्ये अनंत प्रकार असतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक खात्रीशीर दुकान मिळणं फार आवश्यक असतं. आणि त्यासाठी मी आलेली आहे धन्यकुमार आणि कंपनी. या दुकानाचं नाव खरोखर मोठं आहे. आता आपण त्यांचे रेट बघूयात आणि क्वालिटी कशी आहे तेही बघूयात. हे आहेत नितेश राग. नमस्ते साहेब. सर, तुमच्याकडे कोणकोणत्या टाईपच्या मिरच्या आहेत? आपल्याकडे घरगुती जे मसाले लागणारे आहेत त्यासाठी आपल्याकडे सगळ्या मिरच्या आहेत.
ऑल टाईप्स मिरच्या आहेत आपल्याकडे. कलर आहे, तिखट आहे हा. आणि चव असणाऱ्या सगळ्या मिरच्या आहेत. तुमच्या याचं वैशिष्ट्य काय आहे? याचं वैशिष्ट्य आहे की ॲक्च्युली प्रवीण मसाले कंपनीचा ब्रँड आहे. ओ. ह्या ब्रँडला आम्हाला टिकवण्यासाठी, ह्या ब्रँडच्या ह्यासाठी आम्हाला एकदम निवडक आणि चांगला दर्जेदार माल द्यावा लागतो. ह्याच्यात तुम्हाला एकही मिरची खराब येणार नाही, एकही मिरची तुम्हाला सडलेली येणार नाही, एकही मिरची तुम्हाला कडू येणार नाही. आणि ह्या मिरचीचं वैशिष्ट्य आहे, हे सगळे ब्रँड आपले, हे सगळे माल आहेत आपले वर्षभर कलर राहतात. कधी 6 महिन्याने धुरकट होत नाही, कलर जात नाही किंवा ते तिखटपणा बी त्यांचा कमी होत नाही. तुमच्याकडे कोणकोणत्या मिरच्या मिळतात आणि त्यांचे दर काय आहेत? आत्ताच्या सीझनच्या प्रमाणे ह्याचे रेट आहेत 320 रुपये. ही गुंटूर मिरची आहे. हा. ही लवंगी मिरची आहे जे 260 रुपये रेट आहे. हा. ही बॅडगी मिरची आहे, ही 720 रुपये आहे. हा. आणि ही काश्मीरी मिरची आहे. ह्या काश्मीरी मिरची अशी आहे की ह्याच्यापेक्षा कलर कुठल्याही मिरचीला नसतो. ह्या काश्मीरीचा मिरची दर आहे 780 रुपये. 780? हो. पण 400 रुपयापासून पण येते ना मिरची? पण ती मिरचीचा कलर आणि ह्या मिरचीमध्ये तुम्हाला तफावत काय राहणार आहे की ती डुप्लिकेट KDL बॅडगी असणार आहे आणि KDL काश्मीरी असणार आहे. पण तिला तुम्ही जर पावडर केली तर हिच्या पावडरमध्ये तिच्या पावडरमध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसतो. मी तुम्हाला ते समजून सांगतो कसं आहे. आता ही मिरचीचा कलर आहे, ही आपली ओरिजिनल काश्मीरी मिरची आहे. ही तुम्ही मिरची ना एक तोंडात टाकून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या मिरचीचा काय कलर आहे. ही तुम्ही टेस्ट करून बघा, हे तुम्हाला तिखट नाही लागणार आणि कलर पण तुम्हाला एकदम तिखट नाही लागणार ना? नाही. खाऊ मग? हो, बिंदास. मिरचीवरती लागते आहे थोडीशी, तिखट तर नाही आहे. आधी मी घाबरली होती, पण ही अजिबात तिखट नाही आहे. टेस्टी मिरची आहे, नुसती खायला चांगली लागते. हे बघा व्ह्यूअर्स, जीभ कशी लाल झाली. चला तुम्हाला आमचे माल कसे निवडतात आणि कशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं ते दाखवतो. चला. म्हणजे व्यवस्थित निवडले जाते आणि पॅकिंग केलं. खराब माल निवडून तो वेगळा केला जातो. अच्छा आणि चांगला मालच तुम्हाला पॅकिंग मध्ये घरी येणार. अच्छा. त्यातली खराब मिरची, लागलेली मिरची, बुडा पडलेली मिरची सगळी काही सगळी बाजूला करून चांगल्या दर्जाचाच माल तुम्हाला असं पॅकिंग आहे. हा तुम्हाला पूर्ण तयार झालेला माल आहे. हो. ह्यात आणि ते निवडलेल्या ह्याच्यामध्ये फरक किती होता. हे बघा व्ह्यूअर्स, आपल्याला इथल्या इथे दिसतंय हा जरा कमी दर्जाचा माल आहे, तो त्यांनी निवडून काढलेला आहे. आणि हा जो आहे हा उत्कृष्ट दर्जाचा माल आहे. रंग वगैरे बघा कसा आहे, चकचकी बघा त्या मिरचीची. हा सगळा ते आपल्याला देतात. आणि शेवटी हे प्रवीणचं उत्पादन आहे हो, ते त्यांच्या नावाची काळजी घेणारच ना, त्यामुळे ते आपल्याला उत्कृष्टच देणार, अगदी खात्री असावी. तुमच्याकडे अजून काय काय प्रॉडक्ट आहेत? आपल्याकडे 1 किलो पॅकिंगमध्ये चिंच आहे 180 रुपये, जिरा आहे 300 रुपये, मोहरी आहे 100 रुपये, तीळ आहे 200 रुपये, जवस आहे 140 रुपये, कारळ आहे 160 रुपये, मेथी आहे 100 रुपये, बडीशोप आहे 350 रुपये किलो आणि धना आहे. हा धना इंदोरी गावरान आहे. हा एकदम ग्रीन कलरमध्ये आहे. ह्याचा सुगंध भाजल्यानंतर आणि पावडर केल्यानंतर सुगंध वर्षभर राहतो. ह्याचा रेट आहे 220 रुपये. व्ह्यूअर्स, हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत ना, हे अत्यंत निवडक म्हणजे खरोखर निवडलेले आहेत. याच्यावरती घरी जाऊन तुम्हाला काहीही संस्कार करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ते वापरायला घेऊ शकता. यांचे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे धन्यकुमार आणि कंपनी, गेट नंबर 5, गाळा नंबर 554 मध्ये. आता मी आलेली आहे न्यू चौधरी ट्रेडिंग कंपनीमध्ये. यांच्या दुकानाचा नंबर आहे गाळा नंबर 635 आणि गेट नंबर 9 मधून तुम्ही सरळ आलात की तुम्हाला हे न्यू चौधरी ट्रेडिंग कंपनी लागते. हे आहेत विक्रम सिंग. हे आपल्याला सगळे मिरच्यांचे भाव सांगतात. ही कोणती मिरची आहे? गुंटूर. काय भाव आहे? 284 किलो. 284 रुपये किलो. ही लवंगी हिचा काय भाव आहे? 248. 248 रुपये. ही दोन्ही सेमच आहे हे. सेमच आहेत. हो. ही कुठली मिरची आहे? हिचा काय भाव आहे? 412. 412. हो. ही संकेश्वरी. अच्छा, हिचा काय रेट आहे? हे 308 रुपये. 308. ही ही आणि ही दोन्ही सेमच. ही कुठली मिरची आहे? काश्मीरी. काश्मीरीचा भाव काय आहे? 728. 728 रुपये किलो काश्मीरी मिरची. हो.
आणि हिचा काय भाव आहे? ही कोणती आहे? बेड की दंडीगत बॅडगी दंडीकट. हो अच्छा, हिचा काय भाव आहे? 510. 510 रुपये किलो. यांच्याकडे तांदूळ आणि गव्हाचे अनंत प्रकार आहेत आणि ते अत्यंत चांगल्या प्राईसमध्ये मिळतील. म्हणजे गहू तर लोकवान 31 रुपये किलोपासून आहे आणि साधारण 35-36चा जो तुम्ही गहू जर घेतला तर तो तुमच्या गावामध्ये साधारण 44-45ने विकतात आणि अतिशय चांगली क्वालिटी असते गव्हाची. मी स्वतः खाल्लेला आहे म्हणून सांगते. इथे तांदळाच्या खूप व्हरायटी आहेत आणि तांदूळ अगदी 35 रुपयांपासून मिळतो. गावरान ज्वारी 37 रुपयांपासून ते जामखेड ज्वारी 66 रुपये किलो पर्यंत इथे तुम्हाला भरपूर मध्ये व्हरायटी मिळणार. तुकडा खोबरं यांच्याकडे 290 रुपये किलो आहे आणि जर का तुम्ही मोठं घेतलं म्हणजे अख्खी वाटी खोबरं घेतलं तर ते त्यांच्याकडे 378 रुपये किलो आहे. पण तुम्ही जर का 290चं तुकडा खोबरं घेतलं तर ते तुम्हाला मसाला करायला ह्याच्यामध्ये सगळं उपयोगात येतं आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं असतं. व्ह्युअर्स, इथे खूप दुकानं आहेत त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजिंग वाटू शकतं आणि कोणत्या दुकानात नेमका कसा माल मिळतो, प्राइजेस कशा असतात, हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहेच. पण तुम्ही मसाले घेताना नक्की विचार करा, कारण मसाला हा वर्षभर 2 वर्ष टिकायची गोष्ट असते आणि तो जर का माल तुम्ही चांगल्या दर्जाचा वापरला नाही तर त्या मसाल्याची पण काही गंमत राहत नाही. त्याचा रंग उडतो, चव जाते, तिखटच लागत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही घ्याल ते विचारपूर्वकच घ्याल, कारण माझे व्ह्युअर्स हे सुजाण प्रेक्षक आहेत. बाय.